नमस्कार भावांनो बहिणींनो, चहा पाणी झाली का तुमची? आता हर्षूचे पप्पा आलेत कामावून. सकाळी सकाळी पाणी प्यायला लागले ते एवढ्या थंडीत. एवढे सकाळी सकाळी पाणी पिणं चांगलं नाही बरं. थंडीतून नाश्ता नाही करेल काय नाही, लगेच पाणी प्यायचं. आणि आता इकडं लय टेन्शन झालंय बरं पाण्याचं. पाण्याचं कसं टेन्शन झालंय माहितीये का? जे मेन येतोय ते मोठा पाईप तेच तुटलाय. मेन पाईप आपल्याला यायला लागलंय, पण दुसऱ्याला कोणाला यायला. अपना नाही देखणे का. आता माझं चहा पाणी राहिलाय. आता मी बनवते हर्षूच्या पप्पाला चहा पाणी बनवून द्यावं लागेल. मग नाश्ता करून जातील कामाला. अंगावर घेऊन झोपेले ते कामावून येऊन. थंडी लय इकडं पण, लय थंड वातावरण झालेलं गे. अशी थंडी इकडं पण लय थंडी. चला भावांनो बहिणींनो, मी करते आता चहा. भावांनो बहिणींनो, मी करायला लागली चहा, तर तुम्ही पण या चहा घ्यायला. आज हर्षूच्या पप्पाची तब्येत बरी नाही, त्याचा पाठीचा दांड लय दुखायला लागलाय. तर मग त्याला काय आज म्हणे मला नाश्ता करायचं, पोळी गिळी काहीच खायची नाही म्हणे. आणि पोहे काय त्याला एवढे आवडत नाही, तर म्हणे मी पपडी खातो. इकडं ह्या पपडीला फापडी म्हणते सुरतला. पपडी म्हणलं तर त्याला समजत नाही लोकायला. तर तिथं जाऊन आपल्याला मग आपण दुकानात गेलो ना, त्याला म्हणायचं फापडी आपो. तच मग देते ते त्याला जाऊन म्हणा लागतंय फापडी आपो भाय, तर देते ते. नाही तर मग त्याला पपडी समजत नाही आपल्या इकडच्या. आणि हे खाते चहा सोबत ती पपडी. तर मला त्या पपडीला आता मला सुरतला राहून ये ना, मला पण तीच सवय लागेल फापडी म्हणायची. तुम्हाला फापडी समजणार नाही, त्याच्यामुळे मी सांगायला लागले पपडी. इकडे त्याला समजत नाही आपण काही मागितलं असं पपडी द्या म्हणून. आणि मराठी समजत नाही त्या गुजराती लोकांना. त्याला गुजराती हिंदी समजते, पण मला गुजराती येते तर मी गुजरातीच बोलत असते. मी हिंदीचा वापर नाही करत एवढा. आमच्या शेजारी पण गुजरातीच आहेत, तर मग गुजरातीच बोलत असते. गुजराती येते त्याला गुजराती. जिकडं राहिलं तिकडं ती भाषा बोलावं लागते. पण भावांनो बहिणींनो, सुरतला एवढं चांगलं वातावरण आहे ना, दादागिरी नाही काय नाही, लय राहायची मजा येते सुरतला. कोणी कोणाला भांडणार नाही ना, आपणच भांडणारे लोक नाही, तर मग ते कशाला आपल्याला भांडतील. आणि याच्या पप्पाचं कसं आहे, कामावर गेलं तर ते कधी कोणाला भांडत नसते, बोलत नसते. ते त्याचं पण असं शांत राहते ते. त्याला पण कोणाला भांडायला आवडत नाही. हर्षू आमचा शाळेत जातोय, तर मग हर्षूला पण सांगणं असतंय कोणासंग भांडणं नाही करायचे बा, आपण बाहेर गावी राहायला. तसं तर आम्हाला आता लग्न झाल्यापासून इकडेच आम्ही बरेच वर्ष झाले, पण इकडं काही टेन्शन नाही तसं कोणाचं. असे शांत आहे लगे हे सुरत. लगे कोणी कोणाला भांडणं नाही काय नाही, दादागिरीचा एरिया नाही हो. मस्त आहे इकडं सुरत. आणि आपल्या इकडं कसं बळच भांडणं करायचे, काही झालं तर भांडणं करायचे, असं झालं तसं झालं. इकडं काहीच नाही तसं. कोणी कोणाला बोलणार नाही, साधं सुद्धा बोलत नाही. आपण बोललं तर बोलते ना आपण असं कसं आहे बरं आहे का. माझी मैत्रीण आहे गुजराती, ती बिचारी दर दिवस कामाला जाते. सकाळच्या 6 वाजता जाते, तिथं एकलं येते. आणि मग तिथून पुढं तिनं स्वयंपाक पाणी करायचा, पोळ्या करून जाते ती. मग तिथून पुढं यायचं तिनं स्वयंपाक काय भाजी बनवायची. त्याच्यामुळं नाही तर येत असते ती माझ्याकडे बसायला. आता जर कधी आली ना, ती व्हिडिओत नाही येणार, पण मी तिला गुजरातीत बोलीन, मग तवा व्हिडिओ काढीन मी ती आम्ही दोघी कसं बोलतो म्हणून कधी आली तर. आता हर्षूच्या पप्पाला काय चहा म्हणजे काय अशी पोळी गिळी काय प्यायला खायची काय, चहा भाकर पिठ्यासारखी. आज म्हणे पपडीच दे म्हणे. आज आमच्या हर्षूला पपडीचाच नाश्ता करायचा होता. म्हणजे मम्मी मला आज नाश्ता करायचा, पण त्याच्या मनावर आहे. मग त्याचा मित्र आला, त्याला बनवायला काय नाश्ता केलाच नाही, तसाच घ्यायला लागला. म्हणजे बाळा नाश्ता करतो म्हणजे माझा मित्र बनवायला आलाय. मारोली समाजाची त्याची मित्र. त्याचे मित्र बनवायला आली तर नाश्ता करून नाही गेला आणि चहा नाही केला.
एक देऊ का 2? मग हर्षूचा काय नाश्ता करणं झाला नाही आणि हर्षूच्या पप्पाची नाही तब्येत बरी, त्याच्यामुळे मग त्याला काय आज नाश्ता करू वाटाणा, पण मग त्याला पपडी आवडते म्हणलं पपडी खाते. इकडं फाफडा लय भारी लागते, मिरची सोबत चटणी येते त्याच्यासोबत मस्त आहे. आता पपडीचा नाश्ता करायचा असते. आणि जेडो काढायला पण लय तकलीफ पडायला लागली आता. ही तीळ सक्रात जवळ जवळ आली ना तर सगळ्याचे गाणे चालू राहतात, लगेच टेन्शन झालं आता. आता सक्रातीच्या टाइम तर कसा हेडो काढावं तेच समजून नाही राहिलं. म्हणजे इकडं लय गाणे चालू असतील फुल, तर मग ती टेन्शन झाले आता हेडो कसे काढायचे म्हणून. मग का लगे टेन्शनच राहते, लगे जोऱ्या जोऱ्यात गाणे चालते. आता तसंच सुरू आहे आता. आता लय गाणे चालू आहे, थोडे बंद आहे म्हणून म्हणलं पटकन हेडो काढून घ्याव दे म्हणलं. आता लय टेन्शन झालं हेडोचं, म्हणजे गाणे चालूच आहेत लगे. इकडे लगे मग सपनाला आली तर लगे हे जोऱ्या जोऱ्यानं गाणे चालू असतात, लगे प्रत्येक गल्लीत असतात लगे गाणे चालू. त्याच्यामुळे टेन्शनच आहे आता, लय टेन्शन आले मला तर कसे हेडो काढायचे म्हणून. टेन्शन किती झाले, कसं काढायचे हेडो, काय काढायचे. आता गाणे चालू राहते जोऱ्या जोऱ्यात म्हणून मग मला वाटायला लागले कसे हेडो काढावा आता आपण, बाकी काहीच नाही. आणि काढायला गेलं तर मग ते गाणे जोऱ्या जोऱ्यात ते एक टेन्शन. आता याच्या पप्पाला तर म्हणलं मी आज हेडोच काढत नाही म्हणलं, पण याचे पप्पा म्हणे सगळ्याचे गाणे हे बंद झालेत तर काढ म्हणे. याचे पप्पा हेडो गुरु देत नाहीत मला, मग ते थोडा का व्हायना काढायचा. आता चालू आहे आमची मोटर पाण्याची, तर त्या मोटरीचा आवाज एवढा घर 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 आवाज मारती मोटर पाण्याची. कोणालाच पाणी नाही, पण चांगलं आमचं नशीब आम्हाला पाणी यायला लागले. मी पटापट काम आवरून घेतले, कपडे गिपडे धुवून घेतले, लगे आंघोळ गिंघोळ केली, घर गिरं पुसून घेतले, काम गिमा आवडले. आता हर्षूच्या पप्पाला चहाच प्यायचा आज, काय त्याची इच्छा नाही आता, मग त्याला देते फाफडी म्हणे आता. म्हणजे फाफडी मला इकडची सवय आहे, फाफडी येते तोंडात, मी देते द्यायला पपडीचा नाश्ता. आणि स्वयंपाक पाणी आवरून घ्यावं लागल, जर ते पाईप नीट करायचा असला तिकडं तर मग ते बंद करतील ते लोक. त्याच्यामुळं आता मी देते हर्षूच्या पप्पाला नाश्ता. आणि भावांनो बहिणींनो तुम्ही या नाश्ता करायला सकाळचा पपडीचाच नाश्ता आहे, पण आज काही बनवलं नाही. त्याच्यामुळं पहा आता झाला आपला चहा तयार. आता हर्षूच्या पप्पाचा नाश्ता आहे पपडीचा. तुम्ही या भावांनो बहिणींनो नाश्ता करायला. चला भावांनो बहिणींनो, बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.